कोकणगाव येथील शेतजमीन विकूनही कर्जाची पूर्ण फेड न झाल्याने समता नागरी पतसंस्थेच्या चेअरमन आणि संबंधित अधिकारी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। वसंत मधुकर घोडके यांनी त्यांच्या दिवंगत भावासह घेतलेल्या कर्जाच्या संदर्भातील ही घटना आहे। घोडके बंधूंनी गट क्रमांक 531 आणि 532 या जमिनी पतसंस्थेकडे तारण ठेवत सुमारे 6 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते। कर्जफेडीचा विलंब वाढल्यानंतर पतसंस्थेकडून कलम 101 अन्वये वसुली दाखल करण्यात आली। त्यानंतर घोडके यांनी जवळपास 3.5 कोटी रुपये भरून खाते नियमित केल्याचे सांगितले, तरी संस्थेकडून जुन्या वसुली दाखल्यांवरील कारवाई बंद करण्यात आली। याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही संस्थेकडून योग्य प्रतिसाद न आल्यानंतर घोडके यांच्या संस्थेवरील विश्वास कमी होत गेला। या दरम्यान 2020 मध्ये संस्थेने ताररातील कोकणगाव येथील जमिनीची विक्री केली। ही जमीन त्रयस्थ इसम किशोर मंचंदा आणि दीपक मंचंदा यांना 5.5 कोटी रुपयांना विकली गेल्याची नोंद आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, नाशिक।